Good morning, students. In the second lecture, we studied the concept that is agricultural income. Today, we are going to learn the new concept that is person. As per section 2 into bracket 31 of Income Tax Act 1961, a person would be anyone who is the first, an individual. Second, a HUF means Hindu undivided family. Third, a company. Fourth, a firm. Fifth, an association of person or body of individuals. Sixth, a local authority. And seventh, every artificial and juridical person who is not included in any of the mentioned category, any of the above mentioned category. विद्यार्थ्यांनो, मागील तासिकेमध्ये आपण ज्या बेसिक कन्सेप्ट पाहिली त्यापैकी पहिली पाहिली कृषी उत्पन्न. आज आपण दुसऱ्या संकल्पनेकडे वळणार आहोत, ती आहे पर्सन. पर्सन या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो व्यक्ती, पण या इन्कम टॅक्सच्या व्याख्येनुसार किंवा परिभाषेनुसार व्यक्ती म्हणजे काय किंवा व्यक्तीमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात हे आपला पाहायचं आहे. तर व्यक्ती आयकर कायदा 1961च्या कलम 231 नुसार एखादी व्यक्ती अशी असेल तर कशा प्रकारे असू शकते. नंबर 1 मध्ये आपण पाहिलं की ॲन इंडिव्हिज्युअल म्हणजेच एक व्यक्ती, ते अनिवासी जरी असेल तरी त्यांचा समावेश व्यक्तीमध्ये होतो. नंबर 2, एक HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, म्हणजेच हिंदू अविभक्त कुटुंब किंवा हिंदू अविभाजित कुटुंब. मग कशाला म्हणायचं हिंदू अनडिवायडेड फॅमिली? सर्व बायका आणि अविवाहित मुलीसह सामान्य पूर्वजांमधून मूलभूतपणे जन्मलेल्या सर्व व्यक्तींचा समावेश यामध्ये आहे. एक HUF कायद्याची निर्मिती आहे. मालमत्ता मिळविणे किंवा विक्री करणे, करारनामा करणे किंवा उत्पन्न मिळविणे यापेक्षा ती स्वतंत्र संस्था आहे. त्यानंतर तिसरी विचारात घ्यायची ती आहे एक कंपनी. भारतीय कंपनी सार्वजनिक कंपनी असेल ज्यामध्ये लोकांचे पर्याप्त हित असते, किंवा खाजगी कंपनी असेल ज्या ठिकाणी सार्वजनिक हितसंबंध नसतात, किंवा परदेशी कंपनीसुद्धा असू शकते. त्यानंतरचा आपला चौथा विचारात घ्यायचा आहे ती म्हणजे फर्म. फर्म म्हणजे काय, ज्याला आपण म्हणून पार्टनरशिप फर्म, भागीदारी संस्था. पार्टनरशिप फर्म ही एक अशी व्यवस्था आहे जिथे लोकांनी व्यवसायाचा नफा सामायिक करण्यास सहमती दर्शवली असते. त्यानंतरचा मुद्दा या व्यक्तीमध्ये आपला घ्यायचा आहे तो पाचवा मुद्दा आहे व्यक्तींची किंवा व्यक्तींच्या शरीराची एक संघटना. यामध्ये आपण ही अशी व्यवस्था आहे जिथे उत्पन्न, नफा आणि नफा मिळविण्याच्या उद्देशाने 2 किंवा अधिक व्यक्ती स्वेच्छेने सामान्य हेतूसाठी एकत्र जमतात. त्यानंतर आपला 6वा मुद्दा विचारात घ्यायचा आहे तो आहे स्थानिक प्राधिकरण, ज्याला आपण लोकल अथॉरिटी म्हणतो. लोकल अथॉरिटी म्हणजे कोणती? जर ग्रामीण भागात जर आपण विचार केला किंवा खेडेगावात जर आपण गेलो तर त्या ठिकाणची स्थानिक अथॉरिटी किंवा लोकल अथॉरिटी कोणती असते? ग्रामपंचायत. त्याविरुद्ध शहरात आपण गेलो तर स्थानिक नगरपालिका यांचा समावेश होतो. त्यानंतर या 7वा मुद्दा आपला विचारात घ्यायचा आहे तो आहे प्रत्येक कृत्रिम व्यक्ती किंवा न्यायालयीन व्यक्ती जी वरीलपैकी कोणत्याही प्रकारात समाविष्ट नाही. तर या ठिकाणी व्यक्ती या संज्ञेमध्ये किंवा व्यक्ती या संकल्पनेमध्ये कशा कशाचा समावेश होतो आपण या 7 मुद्द्यांच्या साहाय्यानं आपण पाहिलं. तर यानंतर आपण नंतरची संकल्पना विचारात घेणार आहोत ती आहे प्रिव्हियस इयर. द नेक्स्ट कन्सेप्ट इज प्रिव्हियस इयर. सेक्शन 3
The term previous year is very important because it is the income earned during the previous year which is to be assessed to tax in the assessment year. As the word previous means coming before, hence it can be simply said that the previous year is the financial year preceding the assessment year. Take an example. For the assessment year 2020-21, the previous year should be the financial year ending 31st March 2020. Previous year in case of a continuing business. In this case, it is the financial year preceding the assessment year. As such, of the assessment year 2020-21, the previous for a continuing business is 2019 and 20. That is 1st April 2019 to 31st March 2020. The second, in case of newly set up business, the previous year in case of new started business shall be period between commencement of business and 31st March next following. Take an example. In case of newly started business commencing its operations on Diwali 2019, the previous year in relation to assessment year 2020-21 shall be the period between Diwali 2019 and 31st March 2020. In case of newly created source of income, in this case, in such a case, the previous year shall be period between the day on which such source comes into existence and 31st March next following. या ठिकाणी आपण नंतरची संकल्पना विचारात घेणार आहोत, ती म्हणजे मागील वर्ष. प्री याचा अर्थ होतो मागील, चालू वर्षाच्या अगोदरची. मागील वर्ष विभाग 3. मागील वर्ष हा शब्द फार महत्त्वाचा आहे, कारण मागील वर्षाच्या काळात मिळविलेल्या उत्पन्नावरच मूल्यांकन वर्षात किंवा आपण ज्याला कर निर्धारण वर्ष म्हणतो, या वर्षात कर आकारला जाईल. म्हणजेच मागील वर्षाच्या उत्पन्नावर चालू वर्षामध्ये कर आकारला जातो, ज्याला मूल्यांकन वर्ष किंवा कर निर्धारण वर्ष असं म्हणलं जातं. मागील या शब्दाचा अर्थ आधी येणे. म्हणूनच मागील, साधारणपणे मागील वर्ष हे मूल्यांकन वर्षाच्या आधीचे आर्थिक वर्ष असल्याचे म्हटले जाऊ शकते. उदाहरणार्थ, मूल्यांकन वर्ष 2020-21 करिता मागील वर्ष हे 31 मार्च 2020 रोजी समाप्त होणारे आर्थिक वर्ष असेल. त्यानंतर आपण त्याच्यामधला मुद्दा विचारात घ्यायचा आहे. मागील वर्ष कशा संदर्भात? चालू व्यवसाय असल्यास मागील वर्ष कोणते? मूल्यांकन वर्षाच्या आधीचे आर्थिक वर्ष आहे. मूल्यांकन वर्ष 2020-21चे मागील वर्ष चालू व्यवसाय असल्यास 2019-20 असेल. म्हणजेच 1/4/2019 ते 31/3/2020. यानंतर आपण तिसरी केस विचारात घेणार आहोत, ती नवीन व्यवसायाच्या बाबतीत. काही वेळेस आपण काय करतो, नवीन व्यवसाय कोणत्या वेळेस सुरुवात होऊ शकतो, वर्षाच्या सुरुवातीलाच होईल असं सांगता येत नाही. नवीन व्यवसायाच्या बाबतीत नवीन व्यवसाय सुरू झाल्यास मागील वर्ष व्यवसाय सुरू होण्याच्या तारखेपासून ते पुढील येणाऱ्या 31 मार्च दरम्यानचा कालावधी असेल. उदाहरण घ्यायचं असेल तर दिवाळी 2019 रोजी नव्याने व्यवसाय जर आपण सुरू केला तर मागील वर्ष हे 2020-21 या मूल्यांकन वर्षाशी संबंधित असेल. हा कालावधी दिवाळी 2019 ते 31 मार्च 2020 असेल. त्यानंतर मुद्दा आपण विचारात घेणार आहोत, नव्यानं उत्पन्न झालेल्या उत्पन्नाच्या बाबतीत. अशा परिस्थितीत मागील वर्ष काय असेल? असा स्रोत किंवा ज्या ठिकाणी उत्पन्न मिळते असा स्रोत अस्तित्वात येणाऱ्या दिवसापासून किंवा ज्या दिवशी आपला उत्पन्न मिळालं त्या दिवसापासून
पुढच्या येणाऱ्या 31 मार्च दरम्यानचा कालावधी असेल. द नेक्स्ट कन्सेप्ट इज असेसमेंट इयर. सेक्शन 2 into bracket 9. It means the period of 12 months commencing the first day of April every year. In India, the government maintains its accounts for a period of 12 months, that is from 1st April to 31st March every year. As such, it is known as financial year. The income tax department has also selected same year for its assessment procedure. The assessment year is the financial year of the Government of India during which income of a person relating to the relevant previous year is assessed to tax. Every person who is liable to pay tax under this act files return of income by prescribed dates. These returns are processed by the income tax department officials and officers. This processing is called assessment. Under this, income return by the assessee is checked up and verified. Tax is calculated and compared with the amount paid and assessment order is issued. The year which whole of this process is undertaken is called assessment year. आता या ठिकाणी आपला जे नवीन संकल्पना विचारात घ्यायची आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे असेसमेंट इयर, ज्यालाच म्हणतो आपण मूल्यांकन वर्ष किंवा कर निर्धारण वर्ष विभाग 2(9) नुसार. मूल्यांकन वर्ष किंवा कर निर्धारण वर्ष म्हणजे काय? मूल्यांकन वर्ष म्हणजे प्रत्येक वर्षी 1 एप्रिलपासून सुरू होऊन 12 महिन्यांचा कालावधी आहे. भारत सरकार 12 महिन्याच्या कालावधीसाठी त्यांची खाती ठेवत असते. म्हणजेच दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष म्हणून संबोधले जाते. आयकर विभागाने त्याच्या मूल्यांकन प्रक्रियेसाठी त्याच वर्षाची निवड केली आहे. मूल्यांकन वर्ष हे भारत सरकारचे आर्थिक वर्ष आहे. मागील वर्षातील संबंधित व्यक्तीच्या उत्पन्नावर मूल्यांकन करून कर आकारला जातो. प्रत्येक माणूस या कायद्यानुसार कोण जबाबदार आहे? विविध तारखांमध्ये उत्पन्नाचा परतावा फाईल करतो. आयकर विभागाचे अधिकारी यांच्याकडून परताव्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेला मूल्यांकन असे म्हणतात. या मूल्यांकनाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाअंतर्गत तपासणी केली जाते आणि पडताळणी केली जाते. कराची गणना केली जाते आणि भरलेल्या रकमेची तुलना केली जाते आणि मूल्यांकन आदेश जारी केला जातो. ज्या वर्षी ही संपूर्ण प्रक्रिया हाती घेतली जाते त्या वर्षाला मूल्यांकन वर्ष असे म्हणतात. या ठिकाणी आपण 3 संकल्पना विचारात घेतल्या. त्या कोणकोणत्या आहेत? पहिली संकल्पना आहे व्यक्ती. व्यक्ती या संकल्पनेत कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? एकूण 7 बाबींचा आपण विचार केला आहे. व्यक्ती आहे, त्यानंतर संस्था आहे, भागीदारी संस्था आहे, कंपनी आहे, पुन्हा असोसिएशन आहे. अशा आपण 7 गोष्टींचा समावेश या व्यक्ती या संकल्पनेत होतो. त्यानंतरची आपण संकल्पना विचारात घेतली ती आहे प्रिव्हियस इयर, ज्याला आपण मागील वर्ष म्हणतो. उत्पन्नावर कर आकारणी करत असताना म्हणजे मागील वर्षाच्या उत्पन्नावरच चालू वर्षात कर आकारला जातो. मग मागील वर्ष वेगळ्या परिस्थिती वेगळा असू शकतं. जर प्रिव्हियस ह्याचाच अर्थ असा होतो की चालू वर्षाच्या किंवा असेसमेंट इयरच्या किंवा मूल्यांकन वर्षाच्या मागचे लगतचे वर्ष. याचे आपण अनेक उदाहरणं घेतलेत. 2020-21 मध्ये कर आकारणी करायची असेल तर त्याला आर्थिक वर्ष किंवा मागील वर्ष कोणतं असेल? 2019-20. म्हणजे 2019-20च्या उत्पन्नावर कर आकारणी
2020-21मध्ये होते. साधारणपणे हे वर्ष कसं येतं, 1 एप्रिल ते 31 मार्च आर्थिक वर्ष किंवा तुमचं मूल्यांकन वर्ष. काही वेळेस मागील वर्ष बदलू शकतं. कधी बदलू शकतं, जर आपण नवीन एखादा व्यवसाय सुरुवात केला. सहसा व्यापारी दिवाळीच्या वेळेस नवीन व्यवसाय लक्ष्मीपूजनाच्या वेळेस सुरू करतात. मग त्या दिवाळीच्या तारखेपासून ते येणारा जो 31 मार्च असेल तो कालावधी म्हणजेच मागील वर्ष असेल. काही वेळेस काय करतो, नव्यानं एखादं आपलं उत्पन्न अचानक मिळतं. तशा वेळेस ते उत्पन्न समजा तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात जरी मिळालं, समजा फेब्रुवारी 2020ला तुम्हाला उत्पन्न मिळालं, तरी फेब्रुवारी 2020 ते मार्च 2020 या 2च महिन्याच्या कालावधी हा मागील वर्ष राहील. मग त्या उत्पन्नावर 2020-21 या कर निर्धारण वर्षात किंवा मूल्यांकन वर्षात कर आकारणी केली जाईल. मग या ठिकाणी तुलना करून अधिक स्पष्ट होईल. मागील वर्ष म्हणजे ज्या वर्षात तुम्हाला उत्पन्न मिळालं असेल ते आर्थिक वर्ष किंवा प्रिव्हियस इयर. मागील वर्षाच्या उत्पन्नावर म्हणजे ते आपण 31 मार्चपर्यंत गृहीत धरायचं आहे. त्याच्यानंतर येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये कर निर्धारण केलं जातं किंवा कर आकारणी केली जाते किंवा मूल्यांकन केलं जातं, ज्यालाच आपण म्हणतो मूल्यांकन वर्ष किंवा असेसमेंट इयर. या ठिकाणी 2 गोष्टी फक्त विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा. प्रिव्हियस इयर आणि असेसमेंट इयर म्हणजे काय. प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्ष, ज्या उत्पन्नावर चालू वर्षामध्ये, ज्यालाच आपण असेसमेंट इयर किंवा मूल्यांकन वर्ष म्हणतो किंवा कर निर्धारण वर्ष म्हणतो, याच्यामध्ये कर आकारणी केली जाते. कर आकारणी त्या अधिकाऱ्यांनी समजा तपासणी करून त्या विविध तारखेच्या किंवा ज्या डेट दिलेल्या असतात त्या तारखेच्या परताव्यासाठी तुम्हाला फाईल करावं लागतं. या ठिकाणी आपण 3 संकल्पना सविस्तरपणे अभ्यासल्या आहेत. धन्यवाद.